नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थ्यांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिशमध्ये आपण पार्ट 3 यातलं 3.1 टाईम ही पोएम आपण मागील व्हिडिओमध्ये लर्न केलेली आहे. त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये पॉइंटर्समधला क्वेश्चन नंबर फर्स्ट होता. त्यात दोन मुलांनी ही पोएम रीड करायची आहे आणि तीही क्वेश्चन आणि आन्सरच्या स्वरूपात. तर ती पोएम मी मागील व्हिडिओमध्ये लर्न केलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी मी सॉल्व करत आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड, लिस्ट द रायमिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम, देन पुट इच पेअर इंटू 2 ग्रुप्स ॲज फॉलोज. या ठिकाणी आपल्याला लिस्ट द रायमिंग वर्डची लिस्ट तयार करायची ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम, आणि त्याचप्रमाणे काही फ्रेजेस आहे त्यांची पण आपल्याला लिस्ट बनवायची. परंतु ती कशी पाहिजे आपल्याला रायमिंगच्या स्वरूपामध्ये. देन पुट इच पेअर इंटू 2 ग्रुप्स ॲज फॉलोज, आणि खाली आपल्याला रायमिंग वर्डचे 2 ग्रुप दिलेले आणि ते ग्रुप आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचे. मी माझ्या नोटबुकमध्ये हे ग्रुप फिलअप केलेले आहेत. मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रायमिंग वर्ड्स याचे 2 ग्रुप दिलेले. फर्स्ट ग्रुप आहे सेम स्पेलिंग आणि सेकंड ग्रुप आहे डिफरंट स्पेलिंग. मग आपल्याला हे 2 ग्रुप दिलेले. मग आता आपल्याला सेम स्पेलिंगवाले रायमिंग वर्ड्स सुरुवातीला फाइंड आउट करायचे. मग सेम स्पेलिंगवाले जे काही रायमिंग वर्ड्स आहे ते या ठिकाणी मी नोट डाऊन केलेले. फर्स्ट रायमिंग पेअर आहे प्ले डे, सेकंड इयर क्लिअर, थर्ड एज सीज. हे सेम स्पेलिंग या ठिकाणी आहेत. सेम म्हणजे काय, तर शेवटचे जे 2 लेटर्स आहे या ठिकाणी प्लेमध्ये AY, डेमध्ये AY हे दोघंही लेटर्स या ठिकाणी सेम आहेत, म्हणून या ठिकाणी सेम स्पेलिंग. त्याचप्रमाणे सेकंडमध्ये इथं शेवटचे 3 लेटर्स हे सेम आहेत. YEAR, इथं 3 लेटर्स EAR, आणि क्लिअरमध्ये EAR हे या ठिकाणी आपल्याला सेम आहेत, म्हणून या ठिकाणी तुम्ही हे सेम स्पेलिंग या ठिकाणी म्हणू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट याच्यामध्ये हे तिघेही अक्षर सेम आहेत. एज AG आणि AG, सेज एज, दोघांचेही या ठिकाणी शेवटचे 3 वर्ड्स हे या ठिकाणी सेम आहेत, म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जे रायमिंग वर्ड्स आहेत हे कसे आहेत, सेम स्पेलिंग. सेकंड आहे डिफरंट स्पेलिंग. या ठिकाणी स्पेलिंग हे डिफरंट आहे. मग ते कसे आहेत, या ठिकाणी मी इथं स्पेलिंग लिहायला जागा नाही म्हणून मी खाली लिहिलेले आणि इथं नंबर टाकलेले 1 2 3 4 5, म्हणजे डिफरंट स्पेलिंग किती आहेत, 5 आहेत. मग इथं 1 नंबरचं कुठे मी खाली लिहिलेलं आहे, तुम्ही खाली पाहू शकता. मग हे डिफरंट स्पेलिंग ही लिस्ट मी खाली राईट डाऊन केली. डिफरंट स्पेलिंग. फर्स्ट पेअर आहे रायमिंग वर्डची आवर, शॉवर. सेकंड आहे मिनिट, इन इट. थर्ड आहे वीक, स्पीक. फोर्थ आहे मंथ, रंथ. आणि 5 आहे टाईम, राईम. हे आहे डिफरंट स्पेलिंग. या ठिकाणी स्पेलिंग डिफरंट आहे, फक्त शेवटचं जे वर्ड आहे या शेवटच्या वर्डचा जो साऊंड आहे तो या ठिकाणी सेम आहे. आवर, शॉवर, इथं र असं या ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन होतं. मिनिट, इन इट, मिनिट, आणि इट ट हे प्रोनाऊन्सिएशन या ठिकाणी सेम होतं. वीक, स्पीक, वीक क, स्पीक क दोघंही या ठिकाणी सेम या ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन होतं, म्हणून हे या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहे, परंतु स्पेलिंग कसे आहेत, डिफरंट. मंथ, रंथ, टाईम, राईम. अशा प्रकारे हे आहे या ठिकाणी डिफरंट वर्ड्स. तर या ठिकाणी तुम्ही रायमिंग वर्डचे जे काही 2 ग्रुप्स आहेत, सेम स्पेलिंग आणि डिफरंट स्पेलिंग, हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोएम. ही पोएम टाईमशी रिलेटेड आहे, म्हणून या ठिकाणी मग टाईमशी रिलेटेड कोणकोणते वर्ड्स हे या पोएममध्ये आलेले आहेत. तर या ठिकाणी टाईमशी रिलेटेड कोणकोणते वर्ड्स आहेत, सेकंड, मिनिट, आवर्स, डेज, वीक्स, मंथ्स, एजेस, इयर्स. हे सर्व वर्ड्स टाईम या वर्डशी रिलेटेड असे वर्ड्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, राईट ऑदर चेन ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन अँड आन्सर्स.
या ठिकाणी खाली आपल्याला हे काही वर्ड दिलेले आणि हे वर्ड घेऊन आपल्याला हाऊ मेनी या शब्दाने स्टार्ट करून आपल्याला क्वेश्चन बनवायचे आणि त्यांचे आन्सर्स द्यायचे. क्वेश्चन कोणत्या वर्डने स्टार्ट करायचे? हाऊ मेनी या वर्डने स्टार्ट करायचे आणि त्या ठिकाणी हाऊ मेनी या वर्डने क्वेश्चन स्टार्ट करायचं आणि या खाली जे काही आपल्याला हे अदर वर्ड्स दिलेले यातला एक एक वर्ड घेऊन आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन बनवायचा आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपण आपल्या स्वतःच्या मताने त्या ठिकाणी नोट डाऊन करायचे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी एक्झाम्पल दिलेले, एक एक्झाम्पल दिलेले वर्ड्स आहे मिली. मग आणि आपल्याला सुरुवात कशाने करायची? हाऊ मेनी. मग हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ डेसिग्राम असं या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन हा तयार करायचा आहे. मग क्वेश्चन तयार करण्यासाठी कोणकोणते वर्ड घ्यायचे? मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्राम, डेका, हेक्टो, किलो हे एक एक वर्ड घ्यायचं आणि त्या वर्डनुसार आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन हा तयार करायचा आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी क्वेश्चन हे माझ्या नोटबुकमध्ये तयार केले. फर्स्ट वर्ड आहे मिली. मग या वर्डवरून आपल्याला क्वेश्चन तयार करायचा आणि वर्डची स्टार्टिंग हाऊ मेनी या वर्डने स्टार्ट करायची. हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम. किती मिलीग्राम म्हणजे 1 सेंटीग्राम. मग आन्सर आहे 10 मिलीग्राम इन अ सेंटीग्राम. 1 सेंटीग्राम म्हणजे या ठिकाणी 10 मिलीग्राम. त्यानंतर सेकंड आहे सेंटी. हाऊ मेनी सेंटीग्राम इन अ ग्राम. हे शॉर्ट वर्ड दिलेले आहेत. हाऊ मेनी सेंटीग्राम इन अ ग्राम. 1 ग्राम म्हणजे किती सेंटीग्राम. 100 सेंटीग्राम इन अ ग्राम. 1 ग्राम म्हणजे किती? 100 सेंटीग्राम. 100 सेंटीग्राम म्हणजेच 1 ग्राम. त्यानंतर या ठिकाणी ग्राम दिलेले. हाऊ मेनी ग्राम्स इन अ किलोग्राम. किती ग्रॅम म्हणजे 1 किलो. 1000 ग्रॅम इन अ किलो. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. त्यानंतर डेसी. हाऊ मेनी डेसीग्राम इन अ हेक्टोग्राम. किती डेसीग्राम म्हणजे 1 हेक्टोग्राम. 1000 डेसीग्राम इन अ हेक्टोग्राम. तर 1000 डेसीग्राम म्हणजे 1 हेक्टोग्राम. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी हे काही एक्झाम्पल या ठिकाणी नोट डाऊन केलेले, काही क्वेश्चन्स तयार केलेले आणि त्यांचे आन्सर्स या ठिकाणी नोट डाऊन केले. पुढील क्वेश्चन आणि आन्सर्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.